त्यामुळे ते समाज आणि दादा वेगळा नाही, परंतु ते विषय तडीच जातील त्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि बाकी सगळं जे काय आहे ते मी दादांवर सोडतो. सर, आताच तुम्ही म्हटले की जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून आम्ही आज चर्चा करून हे प्रश्न सोडवणार आहोत. मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं तुम्ही म्हणले. मात्र आजपर्यंतच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोरच जे काय ते चर्चा केलेलं आहे. नाही ती इथंच करणार तेच नका टेन्शन. आम्ही आम्ही दोघे भाऊ भाऊ, तुम्ही बिलकुल चिंता करू नका, काही भांडणं लावू नका आमच्यामध्ये. मी दादांसाठी अनेक पेपर पण घेऊन आलो की सारथीमध्ये काय झालं, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीमध्ये काय झालं, मराठा समाजांच्या हॉस्टेलची परिस्थिती काय आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून किती पैसे दिले. आता काल 150 कोटी रुपयाचा निधी दादा त्याला दिला गेला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा बँकेची कर्ज परतफेडीसाठी. त्याच्यावर पण लोकांनी टीका केली की प्रसाद लाड जाणार म्हणून निधी दिला गेला. प्रत्येक गोष्टीच्या 3 महिन्याचा कालावधी असतो, 3 महिन्यांनी तो निधी वितरित केला जातो. पण ह्याचं कोणीतरी स्वागत केलं पाहिजे ना. 150 कोटी रुपये समाजाच्या जी मुलं रोजगार करायला मागतायत त्यांचा व्याजाचा परतावा गेला, याचं कोणीतरी पण अभिनंदन केलं पाहिजे. राज्य सरकारचं करा, मुख्यमंत्र्यांचं करा, अर्थमंत्र्यांचं करा, उपमुख्यमंत्र्यांचं करा. त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या समाजासाठी केल्या गेल्या, दादांच्या आणि अनेक काही गोष्टी माझ्या कानावर आल्या, मला माहीत नाही, ते दादा सांगतील. परंतु ज्या आमच्या मराठा बांधवाच्या लोकांनी बलिदान दिलं, अनेक लोकांनी बलिदान दिलं, त्यांच्या घरच्या नोकऱ्यांचा प्रश्न होता, ज्या गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांचा प्रश्न होता, त्या सर्वांवरती मी दादांशी चर्चा करेन. तुम्ही या ठिकाणी आलात, मुख्यमंत्र्यांशी तुमची काही चर्चा झाली का? नाही, मी आज आलो, मी परत तुम्हाला सांगतो, मी माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये इथे आलो, प्रसाद लाड म्हणून आलो, मनोज दादाचा भाऊ म्हणून आलो, समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलो, मराठा समाजाचा सन्मान मान आहे म्हणून मी इथे आलो, मी जे आहे ते मराठा आहे म्हणून आलो. आमच्याकडे काय होतं, कोकणातला मराठा असेल तर त्याला मराठा थोडंसं कमी समजलं जातं, पण आम्ही पण मराठा आहोत, आम्हाला मराठ्यांबद्दल आदर आहे, समाजाबद्दल आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड देखील कोकणातच आहे, त्याच्यामुळे आम्ही छत्रपतीला मानणारे कार्यकर्ते आहोत. आणि आता आमचं केंद्रबिंदू हे आंतरवाली सराठी आहे. या आंतरवाली सराठीमध्ये दादा जो निर्णय देतील, दादा जे म्हणतील, दादानी माझा मान ठेवून जर सांगितलं की बाबा मी हे आंदोलन प्रसाद लाडच्या शब्दावरती मागे घेतोय, तर मला आनंद वाटेल. आणि नाहीतर ते जे मला मार्गदर्शन करतील ते मी पुढे. सर, आतापर्यंत काही स्टॅटिस्टिक त्यांच्या समोर ठेवलं नाही का, त्याच्यामुळे अनेक गैरसमज झाले. तुमच्या अगोदरही काही प्रतिनिधी येऊन गेले, पण ज्या पद्धतीने आकडे, आता तुम्ही बरेच कागद घेऊन आलेलं दिसत आहे, मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये काही त्यांच्या समोर ठेवल्या गेल्या नाही आकडेवारीच्या स्वरूपामध्ये. नाही, काही गोष्टी असं असतात की आंदोलनामध्ये आम्ही देखील विद्यार्थी दशेपासून काम केलं. ज्या वेळेला आपण आंदोलन करत असतो तेव्हा आंदोलकाच्या भूमिकेत असतो. ज्या वेळेला आपण आंदोलन करत असताना, आंदोलकाच्या भूमिकेत असताना आपल्याबरोबर काही लोक असतात जे आपल्याला सत्यता आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत असतात, किंवा आपण ज्यांच्या समोर आंदोलन करतो ते आपल्यासमोर आणून त्या गोष्टी ठेवत असतात. मी असं नाही म्हणणार की दादाला काही गोष्टी माहीत नाही, परंतु ज्या गोष्टी कळल्या आहेत या आज आपल्या माध्यमातून जनतेसमोर देखील जातील, दादासमोर देखील येतील. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी म्हणतोय की मी असं नाही म्हणत आहे की आम्ही 100% काम केलं किंवा या सरकारने 100% काम केलं. जे काय उणीवा बाकी राहिल्या असतील त्या सभागृहात, अजून माझ्याकडे 2 वर्ष आहेत, मी सभागृहात मांडू शकेन. आम्ही सभागृहात छाती ताणून मराठा आरक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणावरची आमची भाषणं आहे का, आम्ही सभागृहात दादाचा सन्मान केलाय. त्याच्यामुळे जे काय उणीवा राहतील त्या पूर्ण आम्ही. आजपर्यंत अनेक शिष्टमंडळ आले, पण मात्र तोडगा काही निघाला नाही. आता वाटतंय तुम्हाला तोडगा निघेल? मी तुम्हाला सांगितलं ना, जो व्यक्ती चांगल्या भावनेतून आणि विषय संपावा या भावनेतून येतो, ही आग धुसमसत न ठेवता ती आग विझली पाहिजे आणि त्यातून समाजाचं भलं झालं पाहिजे. आणि ज्या भावनेतून आज दादाला भेटल्यानंतर, त्याच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर मला जे वाटतं की मला असं वाटतं की दादानी याच्या पुढे उपोषण करू नये, ही माझी भाऊ म्हणून त्यांना विनंती राहील आणि माझी त्यांना मागणी राहील. त्यामुळे यापुढे त्यांना